नागपूर पालिका निवडणुकीत ठाकरेंची सेना मनसेची युती तुटली। नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेनं 58 जागांवर उमेदवार दिले, तर मनसे 23 जागांवर लढणार। ठाकरेंच्या सेनेतून भाजपात गेलेल्या सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये खेळी। विद्यमान आमदार सीमा हिरेंच्या समर्थकांना डावलत सुधाकर बडगुजर यांनी आपल्याच घरात मिळवल्या 3 उमेदवाऱ्या। सुधाकर बडगुजर स्वतःच, त्यांचा मुलगा दीपक बडगुजर आणि पत्नी हर्षा बडगुजर यांना भाजपकडून उमेदवारी। मालेगावात इस्लाम पक्षाचे मुनीरा शेख फकीर मोहम्मद यांची बिनविरोध निवड। समोरच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानं इस्लाम पक्षाच्या उमेदवाराचा विजय। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उशीर। मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 211 आणि 212 मध्ये यंदा कमळ धनुष्यबाण दिसणार नाही। एबी फॉर्म दिल्यानंतरही उमेदवारी अर्ज दाखल नाही। मुंबई सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात 99% विकास निधी, विरोधकांना 1% निधी नाही। इंग्रजी दैनिकाची माहिती। फेब्रुवारी 2023 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान खोपोलीच्या हत्या प्रकरणात आमदार महेंद्र थोरवेच नाहीत ना? माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी उपस्थित केला सवाल। राजकीय आकांक्षेपोटी थोरवे सुनील तटकरेंवर आरोप करतात। अनिकेत तटकरेंचं महेंद्र थोरवेंना प्रत्युत्तर। पुण्यात सर्व पक्षीय उमेदवार एकाच फोटोत दिसले। अर्जाची छाननी करत असताना सर्व उमेदवार एकत्र आले होते। पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 26 मधील उमेदवार एकत्र दिसले। मीरा भाईंदर रेल्वे स्टेशनवर मराठी सूचना नसल्यानं नागरिकांची विचारणा जाब विचारणाऱ्या जिगर पाटलांना स्टेशन मास्तरनं धमकावल्याचा आरोप। लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची शक्यता। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युती व्यतिरिक्त पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि एमआयएम कडून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातील पर्यटक कोकणात दाखल झाले। मालवणमधील तारकर्ली, देवबाग, तोंडवळी येथे पर्यटकांनी सर्वाधिक पसंती पाहायला मिळते। समुद्रातील साहसी खेळांचा आनंद हे पर्यटक लुटताना पाहायला मिळतात। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोकणातील किनारपट्ट्यांवर पर्यटकांची गर्दी। गणपतीपुळे समुद्र किनाऱ्याला पर्यटकांची विशेष पसंती असून येथील किनारपट्टी गजबजलेली आहे। मटण प्रेमी असलेल्या कोल्हापूरवासियांची मासे खरेदी करण्यासाठी गर्दी। वर्षाच्या शेवटच्या दिवशी मांसाहारावर ताव मारण्यासाठी कोल्हापूरकरांची मच्छी मार्केटमध्ये गर्दी। वर्ध्यातील विडी ते पुलगाव रस्त्यावर नाल्यालगत रस्त्याच्या कडा खचल्याने अपघाताचा धोका। ऐन वळणावर कडा खचल्याने दुर्घटनेची शक्यता। खचलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा अशी मागणी। लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची चोरीच्या घटनांसह अवैध धंद्यांवर कारवाई। 12,63,00,000चा मुद्देमाल जप्त। कारवाईत वेगवेगळ्या गुन्ह्यांचा समावेश। नंदुरबार जिल्ह्यात मकर संक्रांतीपूर्वी पोलीस ऍक्शन मोडवर। नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांना 50,000ची कारवाई करणार, पोलिसांचा इशारा। दिव्यांग महिलेला सरकारी कागदपत्रात मयत दाखवून जमीन लाटली। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील प्रकार। दिव्यांग महिला अविदा सरडे यांची गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार।